नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर एक नवीन शो येतोय, तो म्हणजे आता होऊ दे धिंगाणा सीझन 3। आणि हा सीझन वाजवायला आणि गाजवायला आपल्या सगळ्यांचाच लाडका दादा म्हणजे सिद्धू दादा आज आपल्या भेटीला आहे। हाय दादा, कसा आहेस? अरे मस्त, तू कशी आहेस? येस, मी पण अगदी मस्त ठणठणीत। येस, आय नो दरवेळी प्रमाणे तू हाही सीझन अगदी धिंगाणा घालणार आहेस। तुझ्याकडनं ऐकायचे की ह्या सीझन 3 मध्ये आम्हाला काय असं वेगळं जाणवणार आहे, काय बघायला मिळणार आहे? हे बघ, ही जी अपेक्षा असते ना, हीच खूप गंमतशीर असते की तू हा जो तुझा विश्वास आहे की हे गाजवणार आहे, पण मी तो एकटा माणूस नाही, मी फक्त निमित्त आहे। याच्या मागे खूप मोठी टीम आहे। स्टार प्रवाह, सतीश सर, श्री, सुमेश, फ्रेमची टीम, आमचे चिन्मय कुलकर्णी, आमचे रायटर, आमचे बॅकस्टेज वाले, कलाकार, मायबाप, रसिक, प्रेक्षक, तुम्ही पत्रकार मित्रमैत्रिणी, या सगळ्यांनी मिळून हा शो गाजणार आहे। हे सगळं 2 सीझन जे काय प्रेम मिळतंय ते ह्या सगळ्यांच्या एफर्ट्समुळे मिळतंय, या सगळ्यांच्या एफर्ट्समुळे मिळतंय आणि लोक भरभरून प्रेम करतात। म्हणजे पहिला सीझन सुरू केला तेव्हा असं वाटलं होतं छान एक म्युझिकल गेम शो, त्यात गोष्टी होतील। दुसऱ्या सीझनला आणखीन थोडा एक पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण तिसऱ्या सीझनला आता ती टॅगलाईन आहे ना की गावच्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे, त्यामुळे यावेळेला धिंगाणा गावात आहे। मग गावातले काही एलिमेंट आणण्याचा प्रयत्न केलाय। राऊंड्स म्हणजे पूर्वी ढुंताक होतं, पण आता पहिला राऊंड गरागरांनी बारा असा एक राऊंड आहे। त्या राऊंड मध्ये 4-5 राऊंड आहेत। म्हणजे गंमतशीर काय की तुम्ही आणखी किती एक्साइटिंगली तुम्ही हा शो पाहताय आणि तुम्हाला आणखी काय त्यात मिळेल हा प्रश्न आहे की नवीन काय येईल। साडेमाडे शिंतोडे मध्ये काहीतरी गंमत आहे। आमची एमिली नावाची एक छान सहकलाकार आलेली आहे, ती नक्की कशासाठी आलेली आहे, याचे टास्क कसे असणार आहे, याचं घंटाघरचं काय गंमत आहे। प्रो मध्ये तुम्ही पाहत असाल मी ताशा वाजवतोय, कपड्यांपासून एक छान वेगळं कनेक्शन देण्याचं, म्हणजे मी ते म्हणतो ना माती आणि नाती या दोन्ही गोष्टी जपण्याचा प्रयत्न स्टार प्रवाह करतो आणि तेच कुठेतरी धिंगाण्याच्या निमित्ताने पण होणार आहे। येस, माती आणि नाती तसं साहजिक आहे, सगळ्यांची एक ना गावाकडची काहीतरी ओढ असते, एक अटॅचमेंट असते त्या मातीशी। तर तुझी एखादी गावाकडची आई बरोबरची आठवण अशी एखादी गोड? नाही, खूप आहे तसे। म्हणजे आम्ही चिंच पाडायला जायचो किंवा आम्ही आंबे पाडायला जायचो। गाव आठवण म्हणजे गाव काय विसरलेलं नाही कोणी। उलट पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा सुट्टी असेल, शाळेची सुट्टी मिळायची, गावची जत्रा असेल, उन्हाळ्याची सुट्टी असेल, गावात जातो आपण। त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो एवढा चुकीचा आहे की गावची एखादी आठवण सांग। लहानपणी उलट गाव आहे अजूनही आमच्या प्रत्येक मराठी कलाकाराच्या मनात गाव आहे म्हणून हा कनेक्ट आहे। कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत जो पोहोचतोय आम्ही, महाराष्ट्राच्या मातीतल्या मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, ती कुठेतरी माती अजूनही कनेक्ट आहे। त्यामुळे अशा खूप साऱ्या आठवणी गावच्या खूप आहे। शाळेत असताना किंवा आमच्या मला असं वाटतं की एसटी आवाजाने लोक ओळखतात, एसटी येते भाई। हा जो अनुभव आहे ना, एक्सपिरियन्स वाला, की एका रस्त्यावर सगळे सामान घेऊन थांबलोय आणि 12:05 एसटी येणार आहे आणि मग ती अशी घाटातून येत असते ना गाडी, एसटी आपली, तेव्हा तिचा आवाज येतो आणि आपले जे आजी आजोबा आहेत किंवा वयस्कर मंडळी आहेत गावची, त्यांना तो साऊंड एवढा कनेक्ट असतो की गाडी आली, चला लगेच कामाला। मला वाटतं की ही जी गोष्ट आहे ना, कनेक्शन, त्यानंतर समजणं अख्ख्या सिनारिओला, या सगळ्या गोष्टी, किंवा आम्ही कॅन्टीनवर जायचो ना गावच्या, आमच्या शाळेच्या इथे होतं, तिथे साखरोळी मिळायची। साखरोळी असा प्रकार आहे ना जो मला खूप आवडतो। तर आई बाबा कधी बाजारला गेले तर खारेपाटणला गेले की साखरोळी आणायची। या बऱ्याचशा गोष्टींनी, गावची जत्रामध्ये ते सगळे फुगे फोडण्यापासून बऱ्याच गोष्टी व्हायच्या। अशा बऱ्याच गोष्टी, आंबे खाण्यापासून ते फणस खाण्यापासून ते, बापरे। मी बोलतो ना, आमची थोरडी मळी आहे, म्हणजे घर आणि आमची मळी जिथे भात लागायचा, किंवा आमचा एक तो ना 1 वर्ष आड धरतो आंबा, 1 वर्ष आड, हा, म्हणजे ह्या वर्षी धरला आंबा तर पुढच्या धरणार, त्याच्या पुढच्या वर्षी धरणार, असा आंबा आहे आमचा गावी। तो मोठा असा हापूसच आहे तो, पण मोठा आहे तो। तर अशा बऱ्याच गोष्टी, आणि ते कनेक्शन आहे। आणि आता नुकतंच एक मला आणखीन एक कनेक्ट झालेली गोष्ट म्हणजे एक युट्यूबर आहे जो माझ्या गावी जाऊन आला आणि माझं घर त्याने शूट केलं। आणि त्यातली आउटस्टँडिंग गोष्ट होती ना अशी, आता टेक्नॉलॉजी एवढी छान झाली ना की त्याने ड्रोन शॉटमध्ये ते गावचं घर आमचं शूट केलं, ते कमाल होतं। तर हे कनेक्शन आहेच ग, आणि हे कनेक्शन आहेत, आणि हे प्रत्येक मराठी कलाकार आहे, माझं एकट्याचं नाही। येस, नक्कीच। मागे असा छान तलाव आहे, तर मला असं सांग, तुला पोहायला कितपत किंवा काय पोहायचंच की नाही अगदी लहानपणी? आता नाही, आता मी म्हणजे तुला गंमत सांगतो की मला पोहता येत नाही, पण आता स्वराईला कमाल पोहतात। एकदा तर आम्ही आता म्हणजे कुठे याचं ना पोहण्याचं ते हे काढतो, पास काढतो, मिळत नाही, तर स्वरा इराणी माझा पास काढला होता, पण
ते दोघे शिकले मी अजून तसंच अरे तेवढा वेळ नाही असा मिळत, पण शिकेल लवकरच पोहणं वगैरे. येस येस नक्कीच. आता आपण जे गेम्स घेत असतो ते असे वेगवेगळे आणि असे अँटिक असतात, काहीतरी वेगळंच आणि एक्साइटमेंट असते. काय ते कलाकारांचा देखील रिस्पॉन्स कसा असतो हे गेम सगळे खेळताना, धिंगाणा घालताना? हे सगळं क्रिएटिव्ह टीम शोधून काढतो कुठून कुठून गेम आणतात. मला मी सेटवर गेल्यानंतर मला सांगतो ह्या पद्धतीचा टास्क आहे. गेम्स म्हणजे काय, तुम्ही जर तो राऊंड जिंकला नाही तर तुम्हाला एक टास्क मिळतो. टास्क पण मजेशीर पाहिजे, जो लोकांना बघताना खूप गंमत आली पाहिजे, आनंद आला पाहिजे. आणि दोन सीझन तर लोकांना आवडतोच आहे. त्यामुळे ह्या वेळेला पण आता अतरंगी टास्क आणलेत, ज्यात कुठेतरी गावचाही कनेक्ट आहे, त्यात आपलाही कनेक्ट आहे, त्यात पैसे मिळणार आहेत. आणि तो टास्क खेळायला प्रत्येक कलाकार म्हणजे मुळात काय, जिंकला तर घंटाघर, हरला तर टास्क, अशा दोन्ही विन विन पद्धतीने हा गेम शो लोकांपर्यंत पोहोचतोय. येस येस. याचं होस्टिंग करताना काय असा वेगळा अनुभव असतो? कारण सूत्रसंचालन करणं आणि हा धिंगाणा घालून सूत्रसंचालन करणं, यात काय एक वेगळं तुला जाणवतं? नाही, त्याच्या नावातच धिंगाणा, ती हाय एनर्जी वाला. आणि म्युझिक जिथे येतं तिथे एनर्जी येते, एनर्जी तिथे येते तिथे धिंगाणा होतोच. आणि मराठी गाणी म्हणजे स्टार प्रवाहाचं हे ब्रीदवाक्यच आहे की मराठी परंपरा, मराठी प्रवाह. त्यामुळे एकही हिंदी गाणी वाजत नाही. आणि आपल्या मराठी गाण्यांमध्ये जुन्यापासून आतापर्यंत एक वेगळा जोश आहेच, एक वेगळा आनंद आहेच. त्यामुळे तो शो होस्ट करताना हा म्युझिकल गेम शो आहे. हा गेम शो होस्ट करताना मला तर, आणि म्युझिकल आहे त्यामुळे म्युझिक आहे, आणि म्युझिक आली की मला एनर्जी मिळते. त्यामुळे तो नावाप्रमाणेच तो धिंगाणा आहे. आणि म्युझिक वाजलं की मला धिंगाणा घालायला आवडतो, त्यामुळे मी घालतो. येस. एखादा असा कोणता गेम तू सजेस्ट करतोस की हा घेऊ शकतो का आपण ह्यावेळी, जेव्हा क्रिएटिव्ह टीम तुझ्याशी डिस्कस करत असते तेव्हा असं काही होतं का? नाही, क्रिएटिव्ह टीमने ऑलरेडी ठरवलेलं असतं कुठले गेम खेळायचे. ते मला सांगतात की मग त्याच्यात गमती आणू शकतो आपण, की ह्या गोष्टी आणायच्या काय, ह्या गोष्टी आणायच्या काय. मग आता ब्लाइंड फोल्ड असेल तर आपण नंतर आणू, किंवा झाडू असेल तर आपण नंतर देऊ, त्याच्या अगोदर गंमत करून दाखवू. तर मला असं वाटतं का आपल्या स्टार प्रवाहाची क्रिएटिव्ह टीम एवढी स्ट्रॉंग आहे. आणि सेटवर जायच्या अगोदर म्हणजे तुम्ही जे बघता, तुम्ही अख्खा एपिसोड बघता, पण त्याच्या मागे किती लोकांचं डोकं चालतं, किती म्हणजे आपण पटकन बोलून अरे ठीक आहे आज ना आवडलं असं होतं, पण ते तुम्हाला आवडावं म्हणून किती लोक मेहनत करत असतात यार. आणि त्या लोकांबरोबर राहून त्या लोकांबरोबर ती गोष्ट अनुभवायला मलाही मिळते. त्यामुळे आता होते धिंगाणा हा म्युझिकल गेम शो आहे, पण ते करण्यासाठी म्हणजे तिसरा सीझन आणतानाही ते करणारी एवढी डोकी लागतात, बाप रे. म्हणजे पण शेवटी लोकांना आवडतंय आणि सगळ्यांना, माझ्याप्रमाणे सगळ्यांनाच आनंद होतो की त्याचा तिसरा सीझन येतोय. 2 सीझन आम्ही लोकांचं मनोरंजन केलंय, आता तिसऱ्यातही तेच करण्याचा प्रयत्न करू. येस नक्कीच. गाणं, म्युझिक असं जे तू म्हणालास, तर एखादं गाणं जिथे तुला आता बोलायचंय बाबा धिंगाणात, काय बोलशील तू? ततड ततड वाजवाना, माहोल गाजवाना, दुनियेला नाचवा, आता होऊ दे धिंगाणा. येतोय 16 नोव्हेंबर पासून आपल्या स्टार प्रवाहावर. आता होऊ दे धिंगाणा 3. थँक्यू.